बघू तुझी कॉफी बरोबर कशा ठेवलेली असं डीप फ्रीजला कॉफी ठेवायच्या. 5 मिनिटानंतर वाळवणासाठी जे काय साहित्य काढलं होतं कणी चुलीवर केलं ना सगळं वाळवण, तर इकडं तिकडं सगळं कणी पडलेलं आहे. ते आज मला घासून धुवून ज्या त्या जागी ठेवायचं आहे. कसं वाळवण करते वेळी मावशी होती 8-15 दिवस, त्यामुळे कणी असं जबाबदारीनं कामं कुठली नव्हती. ती कामं अशी व्यवस्थित नीटनेटकी सगळी करायची. थोडीफार त्यामुळे कणी मला हलकं वाटत होतं. ती गेली त्यामुळे परत आणि माझं पहिल्यासारखं जबाबदारीचं रुटीन चालू झालं. त्यामुळे म्हटलं कणी टाईमपास करण्यापेक्षा कणी जी ती कामं ज्या त्या वेळेत करून घेतलेली बरी असतात. त्यामुळे कणी पाणी आलेल्या वेळेतलं पहिल्यांदा मी आता पाणी आल्यानंतर काय काय करणार आहे ते दाखवते. इथे तर प्यायचं पाणी पहिल्यांदा भरायचं. त्यामुळे पिंप घागरे वगैरे रिकामा केल्या, थोडंसं कुंडीतनी पाणी घातलं, घरातल्या कुंडीतनी पाणी घातलं आणि म्हटलं आता घासून घ्यायचं. तसा तर कधी पावसाळ्यात वगैरे मला पिंप लागत नाही. मशीनचं पाणी आणि हे हांडा 2 कळशा बस होते. पण उन्हाळ्यात कधी इतकं पाणी संपते कधी माठ तरी असं सारखं संपते, सारखं त्यामध्ये भरायला लागते. त्यामुळे म्हटलं पिंप वगैरे कधी भरून ठेवलेला बरं असं, कारण पाणी जास्त लागते. पिंप इथंच कधी थोडासा अर्ध्याला कमी एवढा भरून घेतला म्हणजे एक फेरी वासे, नाही तर कधी सारखं कळशी हांडा वतायला आत बाहेर करायला लागते. म्हणून थोडासा भरला तो तसा उचलून ठेवला. त्यानंतर जितकं लागतं तितका हांडा कळशी वगैरे भरून घेतला. बाहेरचं जार भरायचं होतं ते भरून घेतलं आणि बाकीच्या कळशा सगळ्या भरून घेतल्या. इथं आता कधी वाळवण्यासाठी साड्या वगैरे कधी 1-2 वापरल्या होत्या सगळं उन्हात घालायला. तरटी म्हणजे प्लॅस्टिकच्या ज्या तरटी असेल ती, देवाचे वस्त्र होते 1-2 तसेच ठेवलेले. त्यानंतर दुपट्टा होता, जे काय होतं ते निर्म्यात कधी भिजत घातलं. म्हटलं भिजत घातल्यानंतर खळखळून कसं मी आता इतर वेळी कधी त्या टाकीतल्या पाण्यानं धुण्यापेक्षा चावीला पाणी भरपूर असते आणि चावीतल्या पाण्यानं धुतलं की थोडंसं असं धुतल्यासारखं फ्रेश वाटते. म्हणून मी काल धुतले नव्हते, आजही धुवायला सगळी घेतली. ही जी कधीतरी लागणारं साहित्य असते का नाही, हे धुवून व्यवस्थित ठेवलं की नाही पुढच्या वेळी ज्यावेळी लागेल धान्य वगैरे उन्हात घालायला त्यावेळी पटकन घेतलं घातलं असं होतं. नाहीतर मग असंच ठेवलं की नाही याच्यावर डाग पडतात, तरटीवर असं तेलकट वगैरे जर डाग असेल तर पडतात आणि तशीच की नाही माती चिकटून राहते आणि ती नंतर निघत नाही. मग नंतर परत ज्यावेळी आपल्याला वापरायचं असतं की नाही त्यावेळी धुवून वापरायला लागते. त्याच्यापेक्षा की नाही असं वापरून झाल्यानंतर धुतलं की नाही बरं पडतं. आता हे तरटी वगैरे काय हाताने धुवायला येत नव्हते, त्यामुळे पाईप लावलं आणि ब्रशने सगळं की घासून काढलं आणि 2-4 वेळा टपात पाणी भरून घेतलं. त्यानंतर थोडंसंच खबळं मस्तपैकी अशी पांढरी शुभ्र ही तरटी निघली. ही कधी मी शिवून घेतली होती. आपल्या त्याला शेतातले लागवडीचे पोते असतात की नाही, ती धुवून कट करून कधी ती असे एका पाठोपाठ एक असे शिवून कधी चौकोन अशी तरटी शिवून घेतली. अजून ह्याच्याविषयी एक मोठी ती मी कधीतरीच वापरते. ही मला छोटी अशी 4 पोत्यांची केलेली ना, ही बरी पडते. काहीतरी उन्हात घालायला पण बरी पडते, घडी करून धुवायला पण बरं पडते. हे सगळं धुईस्तोपर्यंत कधी पाणी पण गेलं, म्हणजे वरची टाकी पहिल्यांदा भरून घेतली त्यानंतर धुवायला घेतलं. त्यामुळे कधी पाणी गेलं. म्हटलं त्या टाकीतल्या पाण्यानं कधी थोडंफार राहिलेलं हे सगळं घासून घासून म्हणजे अजून फक्त चुलीवरचं पातेलं घासायचं आहे. 2-3 भांडी होती ती मावशी घासून गेली ती जाताना, कारण ते चुलीवर उकड वगैरे काढताना ते चुलीवर ठेवलं ते काळं झालेलं, माती लावलेलं तर पण काळं झालेलं. त्यामुळे ते निवांत वेळेत कधी घासून ठेवायचं होतं. त्यामुळे ते पण एक ठेवलं होतं, शेवटचं लागलं तर लागलं असू दे म्हणून. ते पण आता घासून धुवून लॅपटॉप ठेवून टाकणार, कारण इतकी मोठी काय माझ्या रोजच्या वापरात भांडी नसतात. त्यामुळे हे सगळं कधी ठेवून इथली भांडी चावीचं पाणी की नाही गेले, माझ्या झाडांना अजून पाणी घालायचं राहिलं. त्यामुळे टाकीतलं पाणी एक नाही जरासं ऊन तर एवढं लागायला लागलं हे बघा. पण झाडांना पण पाणी पाहिजे बिचारांना, थांबा घालून घेते. पुदिना किती भरला इथं मग अशी घातलेला आहेत, इथं मग अशी घातले आहेत, इथं पण घालून घेतले. पक्ष्यांना कधी पाणी ठेवूया जरासं, तो वर ठेवते म्हणजे येतात खारू तर येते. परत अजून ते चिमण्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे येतात, त्यांना प्यायला बरं येतं. इथं वर एक ठेवूया आणि असंच आहे तुम्ही छोटंसं आहे अजून माझ्याकडे. हे बघा इथं पडलं, ही अशी कलरची छोटी डब्बड येते हे बघा. हे का नाही इथे एक ठेवते, जिथं प्यायचं तिथं पिऊ देते बिचारी, आणि हे इकडे ठेवते. असं 3 ठिकाणी ठेवूया. ऊन लागते
इथं मी आता हरभरा शिजत घेणार आहे. इथं आल्यानंतर खायला पाहिजे. त्यात मी थोडंसं मीठ घालते, थोडी हळद आणि घालते आता पाणी जास्त घालायचं नाही, थोडंसं घालायचं. आणि ह्यामध्ये अजून म्हणजे थोडंसं तेल पोरामध्ये माहिती आहे हरभऱ्याचे मी टाकले. जेवण केलेली म्हणजे जेवण झालेली. थोडासा भात आहे, घरात पक्ष्यांना घालून येते. बघा फक्त मी लावला आणि हा एक कुकर फक्त घासून घेतला तेवढ्याच. मला वाटतं की माझ्याकडे कुकर कमी आहे, अजून 2 पाहिजे. ते मोठ्या कुकरचा काही काय वापर होत नाही. अंड्याला चला तरी थोडी भांडे ते घासून घेते. 3 शिट्ट्या झाल्या. 3 शिट्ट्या झाल्या. खरं तर एकच द्यायला पाहिजे होती. भांडी घासायचा प्रयत्न केला. मला संध्याकाळी आंबाड्याची भाजी करायची आहे. त्यासाठी इथे काळ्या वाटाणे ते काळ्या वाटाणे भिजत घातलेले आहेत भाजीला. आणि थोडीशी भाजी तरी मला आता वापरून घ्यायची आहे. आंबाड्याची भाजी कशी आंबट असते, त्यामुळे तुम्ही थोडीशी पाण्यात उकळी काढून घ्यायची म्हणजे आंबट होती. ही भाजी आता दिसताना एवढी जास्त दिसते, तुम्ही शिजल्यावर त्याने तेवढीच होतं म्हणजे हे तर मी असं दाबून घालणार आहे. कारण हे आता थोडीशी वाफ येईल का नाही तसं असं खाली खाली जातं. खाली त्याची भाजी खाली खाली जाते. एक मोठासा कधी पाऊस पडून जायला पाहिजे म्हणजे सगळं वातावरण असं गार होईल. इतकी आमच्याकडे तर गरमी झाली की आजूबाजूला पाऊस पडतो. खरं मी राहते तिथे करून जास्त दिसते पण थोड्या वेळानं दाखवतो तुम्हाला. इथं दूध पण गरम करून घेतले. गरमीचं कणी असं खराब होतं तिथं. भांडी धुवायचे राहिल्या घासं तोपर्यंत 2 कुकर झाले. थोडीशी अशी खाली झाली की नाही कलर बदलतो भाजीचा. मी दाखवते त्यावेळी. पण चला ह्यासोबतच की नाही आता ब्लॉग पण मी त्याचं बंद करते. संध्याकाळच्या पोरांच्या खाऊची तयारी आणि थोडीफार जेवणाची पण तयारी झाली. कसं असतं अशा जे थोड्याफार भाज्या असताना ज्यांच्याकडे जास्त अशी उसावर करायला लागतात म्हणजे जास्त प्रकार असतात ना करायचे तर शक्यतो की नाही अशा अगोदर तयारी करून ठेवायची म्हणजे करतेवेळी दगदग होत नाही. काय होते करतेवेळी दगदग झाली की पुढच्या वेळी अशा भाज्या करायला नको वाटतात. त्यामुळे की नाही आता ही बघा आंबाड्याची भाजी त्याची पाणी वापरून घ्यायची, ती गार करायची, त्यानंतर 2-4 वेळा पाण्याने धुवून घ्यायची, त्यानंतर परत कुकरला लावायची. कुकरला लावताना काय वाटाणे शेंगदाणे लावायचे, ते उकडून झाल्यानंतर परत त्याला लसूण मिरच्या वगैरे घालून परत तिसऱ्या वेळी फोडणी लावायचं. म्हणजे असं स्टेप बाय स्टेप करायला लागते. म्हणून अशा भाज्या कधी दुपारीच म्हणजे संध्याकाळी करायची झाली तर दुपारीच थोडीफार तयारी करून ठेवायची किंवा सकाळी करायची झाली तर रात्रीच अशी भाजी वापरून ठेवली तरी पण चालते. म्हणजे चला ह्यासोबतचा ब्लॉग पण मी इथं बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ही भाजीचा कलर बदलल्यानंतर बघू जा. हे बघा वाफायला येईल की नाही तसा भाजीचा असा
कलर पण बदलतोय आणि भाजी अशी कमी पण होते आणि शिजल्यानंतर तर अजून होते. हे आंबटपणा जाण्यासाठी हा प्रकार असतो, म्हणजे आंबटपणा जाण्यासाठी ही स्टेप असते. जरा क्लास करते क्लास गॅस आता बंद केला.